काँग्रेसचे नेते बसवराज पाटील भाजपमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता गुपित उघड केलंय। बसवराज पाटलांनी कुठल्याच पदाची अपेक्षा न ठेवता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याकडे केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आणि त्याच अटीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला असं सांगत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बसवराज पाटील यांच्या प्रवेशाचं गुपितच फोडलं। अभिमान आहे की बसवराज पाटील यावेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। जेव्हा माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा केली, ते चर्चा करताना त्यांना विचारलं की बसवराज तुमची अपेक्षा काय आहे। त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आपलं आयुष्य त्यांनी खर्ची घातलं आहे। पण मला अभिमान या ठिकाणी आई पूजा जोडीदार भावाच्या साक्षीने मी सांगतो, जेव्हा बसवराजला मी विचारलं, बसवराजने सांगितलं मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मला कुठली अपेक्षा नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।